आई वडिलांच्या डोळ्या देखतच या तरुणाचा तडफडून मृत्यू झाला। तर त्याचं झालं असं की अंबरनाथचा राहणारा 24 वर्षाचा अमन कुरी काही दिवसापासून अमनला व्यवस्थित चालता येणार ही लकव्याची लक्षणं असावी असं अमनच्या घरच्यांना वाटले। त्यामुळं अमनच्या आई वडिलांनी त्याला आयुर्वेदिक उपचारासाठी हैदराबादला घेऊन गेले। हैदराबादमध्ये आयुर्वेदिक उपचार घेऊन पुन्हा अंबरनाथला परतले तरी देखील अमनच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नव्हती। त्याच्या 5-6 दिवसांनीच अमनच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला। त्याचं संपूर्ण वागणं कुत्र्यासारखं दिसू लागलं। त्यामुळं आईवडिलांनी त्याला तात्काळ मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी अमनच्या घरच्यांना सांगितलं त्याला रेबीज झालाय। खरं तर अमनला 2 महिन्यापूर्वी एक कुत्रा चावला होता। त्याबद्दल त्यांनी अँटी रेबीजचं एक इंजेक्शनही घेतलं होतं, पण त्याने पुढचे जे इंजेक्शन रेबीजचे घ्यायचे होते ते घेतलेच नाही। त्याबद्दल त्यांनी घरामध्ये कोणालाही काही सांगितलं नाही, घरच्यांपासून लपून ठेवलं आणि जोपर्यंत घरच्यांना माहिती झालं तोपर्यंत उशीर झाला होता। अमनच्या पूर्ण शरीरामध्ये रेबीजचा व्हायरस पसरला होता। कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे प्रत्येकाने कधीही कुत्रा किंवा मांजर असो चावली असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। त्याच्यावरती अँटी रेबीजचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, तेही पूर्ण कोर्स।